नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की एजेंटचा वाढदिवस आहे आणि एजेंटच्या वाढदिवसाचं लीलाने खूपच छान असं सरप्राईज त्यांना द्यायचं ठरवलेलं आहे. केक आणलेला असतो आणि मग बरोबर रात्रीच्या 12 वाजता लीला जी आहे ती एजेंटना कॉल करते आणि एजेंटना कॉल करून ती उठवते. एजे उठतात आणि पाहतात तर लीलाचा कॉल आलेला असतो. एजे म्हणतात, एवढ्या रात्री लीलाचा कॉल, असा प्रश्न एजेंटना पडलेला असतो. आणि इकडे एजे मात्र लीलाला म्हणत असतात, काय हे? तोपर्यंत लीलाने रूममधल्या लाईट्स ऑन केलेल्या असतात आणि एजे पण इकडे खुश झालेले असतात. कारण लीला नक्की काय करणार आहे हा एजेंना प्रश्न असतो. पण लीलाच्या हातामध्ये केक असतो आणि लीला हॅपी बर्थडे टू यू असं म्हणत तो केक घेऊन येत असते. आणि त्याचवेळी कार्पेटमध्ये लीलाचा पाय अडकतो आणि लीला धडपडते आणि बरोबर एजे पण उठून लीलाकडे येत असतात. आणि त्याचवेळी लीलाच्या हातून तो केक एजेंटच्या तोंडाला लागतो. म्हणजे अगदी मागच्या वर्षी घडलेलं असतं तसंच घडतं. त्या पार्टीमध्ये पण लीलाने तो केक एजेंटच्या तोंडावरती फसलेला असतो. तशाच पद्धतीने आत्ताही घडलेलं असतं. आता लीलाला खूप भीती वाटू लागते. लीला खूप घाबरते. लीला म्हणत असते की सॉरी एजे. तेव्हा एजे म्हणतात, तुला एक काम धडनीट करता येत नाही आहे का? कारण लीलाच्या ह्या धडपडेपणामुळे सध्या तर गोष्टी चांगल्या घडायला लागलेल्या आहेत. पपईचा ज्यूससुद्धा दुर्गाच्या पोटात जाण्यावाचून थांबलेला होता. आणि मग लीला घाबरलेली असते. एजे म्हणत असतात, काय चाललंय हे तुझं? तुला कळत नाही आहे का? तेव्हा लीला म्हणू लागते की सॉरी एजे. आणि त्यानंतर एजे त्यांच्या गालाचा जो केक आहे तो काढतात आणि लीलाच्या गालाला लावतात. तेव्हा मात्र एजे आणि लीला दोघंजण एकमेकांकडे पाहत आहेत. फायनली एजे लीलाला म्हणतात की कसा रागवेल? अभि आहे ना हा. एजे असता तर रागवला असता, अभि नाही रागवू शकत, असं म्हणत त्यांनी लीलाला जवळ घेतलेलं आहे. आणि लीलाने मग एजेंना शुभेच्छा दिलेल्या आहेत. अशा पद्धतीनं लीलाने खूपच जबरदस्त पद्धतीने एजेंचा वाढदिवस सेलिब्रेट केलेला आहे. खरं तर लीलाला तो वाढदिवस छान पद्धतीनं करायचा होता, पण मध्येच गोंधळ झालेला असतो आणि त्यामुळं तो वाढदिवस अशा पद्धतीने साजरा होतो. लीला आणि एजे दोघंही एकमेकांकडे पाहत असतात आणि फायनली ते दोघंही आता एकमेकांकडे पाहत हसत असतात. एजे मात्र जाम खुश झालेले असतात आणि एजेंनी लीलाला मिठीमध्ये घेतलेलं असतं. त्याचबरोबर इकडे घडत असतं असं की आता दुर्गाची जी ओटी भरण आहे, चोर ओटी भरण आहे, ते लीलाच्या माहेरी केलेलं असतं. दुर्गा ही खुश झालेली असते. आज रेवतीने आणि त्याचबरोबर ती ह्या गोष्टी घडलेल्या असतात. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा आजी मात्र इकडे लीलाकडे येतात आणि लीलाची दृष्ट काढत असतात. म्हणत असतात, दुर्गाची पण काढली, आता तुझी पण दृष्ट काढली पाहिजे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच लीला म्हणते, पण माझी का? तेव्हा आजी म्हणतात की मी नशीबवान आहे ना, तुझ्यासारखी चांगली सून मला मिळालेली आहे, त्यामुळं हे सगळं करत आहे आणि मला खरंच अभिमान वाटतो. तेव्हा लीला म्हणते, मी एवढं काही केलेलं नाही आहे. दुर्गा माझी सून आहे, मी तिची सासू आहे आणि तिच्यासाठी मी एवढं तर केलंच पाहिजे ना, असं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे दुसऱ्या दिवशी लीला तयार झालेली असते. म्हणजे लीला म्हणत असते की मी माझं कर्तव्य केलेलं आहे, मी बाकी काही वेगळं केलेलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी लीला छान तयार झालेली असते आणि मग एजेही तयार झालेले असतात. ते लीलाला बोलवतात आणि किचनच्या तिथे एजेंना लीलाला सांगायचं असतं की काहीही झालं तरीही आत्ता तू खरंच खूप छान दिसत आहे. म्हणून ते दोघंजण एकमेकांकडे पाहत असतात. आणि मग एजे आणि लीला या दोघांचा रोमांस हा किचनमध्ये सुरू झालेला असतो. तेव्हा मात्र लीला म्हणत असते की हे काय आहे? तेव्हा एजे म्हणतात की किचनमध्ये रोमांस करायचा नाही असं कोणी सांगितलंय का? असं लीलाला म्हणतात. तेवढ्यात आजी त्यांना आवाज देतात आणि आजी म्हणतात, लीला तू इथेच होय. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच नंतर आता एजे पण तिथं असतात. मग लीला आणि एजे बोलत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की एजेंनी स्पेशल असा चहा बनवलेला असतो आणि त्याचबरोबर तोही दुर्गासाठी. कारण दुर्गाची जी प्रेग्नन्सी आहे त्याच्यामध्ये तिला आनंद मिळावा या सगळ्यासाठी हे सगळं केलेलं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा एजेही खुश असतात. दुर्गाला ते चहा देतात आणि म्हणतात की कसं आहे, बाळाच्या आईसोबत थोडं बोलायचं होतं म्हणून आलेलो आहे. आणि मग दुर्गा आणि एजे बोलत असतात. एजे म्हणत असतात की हे बघ दुर्गा, कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरीही
आता महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुझं माहेर नाही आहे हे मला माहिती आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, या घरामध्ये तुला कोणतीच गोष्ट कमी पडणार नाही. काहीही झालं तरीही तुला नेहमी सुखात ठेवलं जाईल. तुझ्या आनंदासाठी हे सगळं केलं जाईल. तुझा आनंद जपला जाईल. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं हे जे सांगत असतात. तुझं माहेर इथे जपलं जाईल, या सर्व गोष्टी ते बोलल्या जात असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तिथे किशोर असतो आणि म्हणतो, बोल खोटं. एक नंबर खोटं बोलतोय हा माणूस खरा नाही आहेच, हे सगळं किशोर बोलत असतो. पण दुर्गा मात्र जाम इम्प्रेस झालेली असते. दुर्गा म्हणत असते की काहीही झालं तरीही आज एजंटनी कितीतरी दिवसानंतर वरती आलेले आहेत, माझ्यासोबत गप्पा मारलेल्या आहेत, माझ्यासाठी एवढं सगळं केलेलं आहे. आणि दुर्गा मात्र खुश झालेली असते. पण किशोरला मात्र या गोष्टींचा खूपच राग येत असतो. त्याला असं वाटत असतं की हा खोटारडा माणूस आहे, याने हे सर्व मुद्दाम करत आहे असंच त्याला वाटत असतं. आणि एजे मात्र इकडे सांगत असतात. त्यानंतर आता गुढीपाडव्याचा दिवस असतो आणि त्याचबरोबर हे सगळं जे घडत आहे ते म्हणजे दुर्गा त्याचबरोबर सगळेजण आलेले असतात आणि लीलाच्या अंगावरती गुढी पडणार असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा तिथे येतात ते म्हणजे एजे, आणि एजे मात्र इकडे लीलाला सावरतात. आणि त्याचबरोबर आता पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे की लीला जी आहे ती एजेंना सरप्राईज देणार असते. आणि मग लीलाचं जे सरप्राईज असतं ते सरप्राईज एजेंटच्या बड्डेसाठी असतं. एजेंटचा बड्डे आलेला असतो आणि तो सेलिब्रेट करायचं लीलाने ठरवलेलं असतं. म्हणून रात्री 12 वाजता एजेंटसाठी स्पेशल असा केक बनवून ती घेऊन आलेली असते. लाईट्स लावते, एजेंटना कॉल करते, एजे उठतात आणि मग लीला तो केक घेऊन एजेंटकडे येत असते. परंतु घडतं असं की नेमकं त्याच वेळेस आता एजेंटच्या तोंडावरती केक पडतो, कारण लीलाचा पाय जो आहे तो कार्पेटमध्ये अडकतो आणि एजेंटच्या सगळ्या तोंडाला केक फासला जातो. लीला मात्र खूप घाबरलेली असते. लीलाला कळत नसतं. लीला म्हणत असते की माफ करा, चुकून झालं, ते चुकून झालं, असं लीलाचं बोलणं सुरू असतं. परंतु एजे मात्र चिडलेले असतात आणि ते म्हणत असतात की तुला कोणतंच काम व्यवस्थित करता येत नाही आहे का. लीला आणि एजे एकमेकांकडे पाहत असतात. एजे मात्र हसतात आणि स्वतःच्या गालाचा जो केक आहे तो काढतात आणि इकडे लीलाच्या गालाला लावतात आणि म्हणतात की अगं एजे असता तर रागावलं असता ना, हा तर अभि आहे, अभि का रागावेल. आणि असं म्हणत एजेंनी सेलिब्रेट केलेला असतो तो म्हणजे जबरदस्त असा बड्डे. आणि ते लीलावरती जाम खुश झालेले असतात. आणि लीला मात्र इकडे एजेंटना मिठी मारते आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.